नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधील हा प्रिन्सिपल सोल्युशनचा आपला दुसरा पार्ट आहे। पहिला पार्ट बघितला नसेल तर तो नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच। आता या पार्ट मध्ये काय करायचं बघा, जर तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जर sin x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिली असेल तर sin x हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे तो क्वाड्रंट घेऊन आपण तिथं सोल्युशन्स फाइंड केलेले। क्लियर। आता याच्यामध्ये त्याच्या उलट आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये काय की sin x ची व्हॅल्यू, cos x ची व्हॅल्यू, tan x ची व्हॅल्यू कुठलीही व्हॅल्यू असू देत, ती जर निगेटिव्ह दिली असेल ना तर तुम्हाला काय करायचं त्यामध्ये, तर sin x कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे ते क्वाड्रंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। कशाला, तर प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करण्यासाठी। कधी हे उपयोगाचं आहे, जर sin x ची व्हॅल्यू, cos x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर। क्लियर। म्हणजे आता इथं बघा, समजून घ्या, sin x ची व्हॅल्यू आहे -1/2। ठीक आहे। मग आता आपण असं म्हणू शकतो की वी नो दॅट की आपल्याला माहिती आहे की sin x, आता बघा क्वाड्रंट जर बघितलात तुम्ही तर याच क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह असणार आहे आणि या क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह असणार आहे। इथं अँगल किती असतो, पाय, इथं असतो 2π। ठीक आहे। म्हणजे जर निगेटिव्ह असेल इथली व्हॅल्यू तर तुम्हाला अँगल घेत असताना किंवा प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करत असताना पाय प्लस घ्यावा लागेल, 2π मायनस घ्यावा लागेल। क्लियर। हे झालं साइन साठी। कॉस साठी असतं तर कॉस इथं पॉझिटिव्ह असतो, मग कॉस साठी आपण काय केलं असतं, पाय प्लस केलं असतं, पाय मायनस केलं असतं। जर टॅन ची व्हॅल्यू निगेटिव्ह दिली असती तर काय केलं असतं आपण, टॅन इथं पॉझिटिव्ह असतो या थर्ड क्वाड्रंट मध्ये, बरोबर का। मग पाय मायनस आणि 2π मायनस केलं असतं। या पद्धतीने आपण बदल करतो, लक्षात घ्या। ठीक आहे। मग आता साइन साठी बघूयात आपण। sin x ची व्हॅल्यू आहे -1/2। मग आपण काय करणार बघा, समजून घ्या। तुम्हाला माहिती आहे की sin x, ठीक आहे, इक्वल्स टू, आता जर -sin x बघा, जर -sin x असेल तर या -sin x ला आपण पॉझिटिव्ह कसं करू शकतो, तर -sin x ला पॉझिटिव्ह करू शकतो आपण sin, बघा, पाय -x ने। का बरं, कारण ऑलरेडी समजून घ्या, जर sin x असेल, ठीक आहे, आणि जर मी ह्या x ला पाय मधून मायनस केलं तर काय होतं, बाहेर निगेटिव्ह साइन येतं। सॉरी, पाय प्लस करावं लागेल मला, मायनस नाही प्लस। मग पाय प्लस केलं तर पाय प्लसचा अर्थ थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंटला साइन कसा असतो, निगेटिव्ह। म्हणजे sin x पॉझिटिव्ह असेल आणि जर x ला मी पाय मध्ये ऍड केलं तर -sin(πx) येणार आहे। क्लिअर। त्या पद्धतीनं जर ऑलरेडी जर इथं मायनस साइन असेल, बघा, जर मी इथं मायनस साइन ऑलरेडी दिला असेल आणि याच्यामध्ये जर मी बदल केला तर बदल काय होणार बघा, बदल होत असताना असं होईल की हे ऑलरेडी बाहेर मायनस साइन आहे आणि बदल झाल्यानंतरचं मायनस साइन, मायनस ऑफ मायनस काय होणार आहे, प्लस, की जे इथं आहे, लक्षात घ्या। क्लिअर। ठीक आहे। मग हा चेंज लक्षात आला की तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे। मग इथून पुढे कॉसचं पण असंच होणार, टॅनचं पण असंच होणार आहे। क्लिअर। म्हणजे आता बघा, समजून घ्या, आपण -sin x ला पॉझिटिव्ह कसं करू शकतो, तर sin π + x करून पॉझिटिव्ह करू शकतो, किंवा अजून दुसरी मेथड कोणती आहे, तर पाय प्लस करून किंवा 2π मायनस करून, कारण या दोन्ही ठिकाणी साइन हा निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह काय होतं सांगा, पॉझिटिव्ह होतं। मग या ठिकाणी आपण कसं सोडवणार आहे, सोडवताना तर समजून घ्या, इक्वल्स टू, मी असं लिहू शकतो sin 2π - x। क्लिअर। ठीक आहे। हे आपल्याला माहिती आहे, ह्या व्हॅल्यू आपण लिहिल्या। आता मी sin x ची व्हॅल्यू ॲज इट इज गिवन डाटाची खाली लिहितो। sin x ची व्हॅल्यू काय सांगा, इथं आले -1/2, बरोबर। आता 1/2 ही साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर ही साइनच्या 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे, बरोबर का। 30 डिग्री म्हणजे किती, π/6। म्हणजे इथं असं येणार आहे sin x इक्वल्स टू -sin π/6। क्लिअर। आणि आता मला सांगा, आपण आत्ताच बघितलंय, साइन जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला इथला जो काय x आहे, इथला जो काय अँगल आहे, तो अँगल पाय मध्ये एकतर ऍड करावा लागेल किंवा तो 2π मधून मायनस करावा लागेल। त्यानंतर जे सोल्युशन मिळेल ते सोल्युशन आपलं काय असणार आहे सांगा, प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे, बरोबर आहे। ठीक आहे। म्हणजे आता बघा, समजून घ्या, sin x इक्वल्स टू, मी ह्याच्या खाली बदल काय करतोय बघा, -sin π/6 ला मी रिप्लेस करणार कशानं, sin π + π/6 ने। ठीक आहे। किंवा मी अजून कशाने रिप्लेस करू शकतो, तर sin 2π - π/6 ने।
इथंपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता याच्या पुढे काय बघा, तर साइन एक्स इक्वल्स टू साइन काय येणार सांगा इथं, तर इथं असं येणार आहे 7 पाय बाय 6 आणि इथे काय येणार सांगा साइन 11 पाय बाय 6. बरोबर, दोन्ही पण कशा झाल्या, व्हॅल्यू सेम झाल्या. म्हणजे देअरफॉर तुम्ही लिहू शकता देअरफॉर एक्स इक्वल्स टू काय सांगा 7 पाय बाय 6 अँड 11 पाय बाय 6. मग खाली लिहित असताना लिहू शकता तुम्ही की प्रिन्सिपल सोल्युशन्स आर प्रिन्सिपल सोल्युशन काय आल्या, तर एक्स इक्वल्स टू 7 पाय बाय 6 आलं अँड एक्स इक्वल्स टू 11 पाय बाय 6 आलं. या पद्धतीने क्लिअर. म्हणजे जर निगेटिव्ह अँगल असेल तर तुम्हाला कुठल्या अँगलमध्ये म्हणजे कशामध्ये अँगल ऍड करायचा आहे किंवा कशातून मायनस करायचं ही गोष्ट लक्षात आली. क्लिअर. मग एक काम करा, हे व्यवस्थित एक्झाम्पल लिहून घ्या. यानंतर लगेच दुसरे एक्झाम्पल आपण बघणार आहे. हे एक्झाम्पल बघा, काय सांगा √2 cos x + 1. आता पहिल्यांदा cos x ची व्हॅल्यू काढून घेऊयात ना, कारण √2 cos x + 1 अशी व्हॅल्यू दिली त्यांनी. इथं कसं दिलंय sin x = -1/2, तशी इथं व्हॅल्यू दिली आहे का, नाही दिली. मग आता इथे काय करणार बघा, तर इथं असं आपण करूयात की √2 cos x = -1. क्लिअर. ओके. आणि √2 ने डिवाइड करा इकडं, म्हणजे cos x = काय आलं -1/√2. क्लिअर. आता याच्या खाली लिहित असताना आपण कसं लिहिणार सांगा, तर याच्या खाली लिहित असताना आपण लिहिणार वी नो दॅट जर cos निगेटिव्ह असेल -cos x असेल, ठीक आहे, तर बघा समजून घ्यायचं काय, हा क्वाड्रंट इथं 2 पाय, इथं पाय अँगल असणार आहे. कॉस हा इथं पॉझिटिव्ह असतो, बरोबर, म्हणजे तो या आणि या क्वाड्रंटमध्ये कसा असतो, निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला अँगल तुम्ही सेकंड क्वाड्रंटमध्ये नेऊ शकता किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये आणू शकता. कसं, ह्या पायमध्ये तुम्ही प्लस केलं की सेकंडमध्ये जाणार आहे आणि ह्या पायमधून मायनस केलं, सॉरी ह्या पायमधून मायनस केलं की सेकंडमध्ये जाणार आणि प्लस केलं की थर्डमध्ये येणार आहे. क्लिअर. जसं की इथं आपण केलेलं, लक्षात घ्या यामध्ये. ठीक आहे. म्हणजे आता इथं मी लिहित असताना असं लिहू शकतो -cos x ची व्हॅल्यू मी कशी पॉझिटिव्ह करू शकतो, तर cos काय सांगा पाय मायनस थिटा, ठीक आहे, किंवा पाय प्लस थिटा. मग आता बघा पाय -x करू शकतो किंवा cos पाय प्लस x करू शकतो. क्लिअर. म्हणजे हे रिलेशन आपण नंतर वापरणार आहे. मग आता ही आहे तशी व्हॅल्यू मी लिहून घेतो. देअरफॉर cos x = -1/√2. बरोबर आहे. मग cos x = हे मायनस साइन मी बाहेर ठेवतो आणि 1/√2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तरी 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, तर = cos π/4. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय की जर cos निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला cos π - x करावं लागतं किंवा π + x करावं लागतं. बरोबर का. म्हणजे इथं मी तेच करणार आहे, बघा समजून घ्या. देअरफॉर cos x = सांगा -cos π/4 ला मला पॉझिटिव्ह करायचं, मी काय करणार, cos π - x करणार आहे, म्हणजे cos π - π/4 करणार किंवा cos π + π/4 करणार. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की याची व्हॅल्यू आली cos 3 π/4 = cos 5 π/4. ही झाली cos x ची व्हॅल्यू. आता तुम्ही इथे लिहू शकता देअरफॉर कम्पेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की x ची व्हॅल्यू 3 π/4 आले अँड x ची व्हॅल्यू 5 π/4 आले. मग खाली लिहित असताना लिहिणार देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर काय असणार प्रिन्सिपल सोल्युशन, तर x = 3 π/4 अँड x = काय सांगा 5 π/4. हे दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स असणार आहेत. आता हे कशासाठी करतोय आपण, जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिल्या असेल तर. क्लिअर. म्हणजे हे दोन्ही पण एक्झाम्पल तुमच्या परफेक्ट लक्षात आले असतील. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल आणि हा व्हिडिओ बघितला असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे की दोघांच्यातला फरक लक्षात येईल की पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर ज्या क्वाड्रंटमध्ये जो रेशो असेल, साइन असेल, फॉर एक्झाम्पल साइन कुठं पॉझिटिव्ह आहे तर तिथले अँगल घेतोय, आणि जर इथली समोरची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर कॉस हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे तर त्या क्वाड्रंटमधल्या व्हॅल्यू घेतोय आपण. म्हणजे त्या क्वाड्रंटमध्ये आपण एंटर करण्यासाठी पाय प्लस करतोय, पाय मायनस करतोय, आणि त्याच्यापासून जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल
ते आपलं सोल्युशन असतंय. बरोबर आहे. मग आता ह्या दोन्ही पण गोष्टी लक्षात आल्या असतील. हे व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण साईनचा आणि कॉसचं एक एक्झाम्पल बघितलंय. आपण काय करूयात, एक टॅनचं एक्झाम्पल बघूयात की म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल की हे कसं सोडवायचं असतं. आणि तुम्हाला सांगितलंय मी की जर सेक दिला असेल, कोसेक दिला असेल तर त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, साइन कॉस टॅन मध्येच कन्वर्ट करायचं आणि नंतर पुढे सोडवायचं. म्हणजे कन्वर्ट करताना तुम्हाला व्हॅल्यू पण कशा दिल्या जातात, तर रेसिप्रोकलच्या व्हॅल्यू दिल्या जातात की जेणेकरून तुम्ही त्याचा रेसिप्रोकल केला की तुम्ही त्याला इझिली साइन मध्ये कन्वर्ट करू शकता, इझिली कॉस मध्ये कन्वर्ट करू शकता, इझिली टॅन मध्ये कन्वर्ट करू शकता. क्लिअर. मग आता यानंतर आपण काय करूयात की एक टॅनचं एक्झाम्पल बघूयात. आता तुम्हाला मी टॅन एक्स इक्वल्स टू √3, ठीक आहे, याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करून दाखवतो. आता टॅन एक्स इक्वल्स टू -√3 असेल तर पहिल्यांदा समजून काय घ्यायचं की मायनस व्हॅल्यू आहे ना, मग टॅन हा कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. तर बघा तुम्ही क्वाड्रंट सिस्टीम जर बघितली असेल तर टॅन इथं पॉझिटिव्ह असतो, तो इथं आणि इथं निगेटिव्ह असतो. बरोबर का. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पाय मायनस थिटा करावं लागेल आणि 2π मायनस थिटा करावं लागेल जर तुम्हाला मायनस टॅन एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करायची असेल तर. म्हणजे थोडक्यात काय की याच्या खाली तुम्ही लिहिणार वी नो दॅट, काय सांगा, मायनस टॅन एक्स इक्वल्स टू टॅन पाय मायनस थिटा, बरोबर, इक्वल्स टू टॅन 2π मायनस थिटा. ठीक आहे. म्हणजे पाय मायनस थिटा केलं की मायनस टॅन एक्सचा प्लस टॅन एक्स होणार आहे, 2π मायनस थिटा केलं की मायनस टॅन एक्सचा प्लस टॅन एक्स होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. आता थिटा म्हणजे थोडक्यात काय की इथला अँगल आहे, म्हणजे पाय मायनस एक्स म्हणू शकता, 2π मायनस एक्स म्हणू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. आता यानंतर काय करतो आपण, तर ही ॲज इट इज स्टेप आहे तशी लिहून घेतो, खाली क्वेश्चन आहे तसंच लिहून घेतोय. म्हणजे टॅन एक्स इक्वल्स टू -√3 येणार आहे. बरोबर आहे. मग आता मला सांगा टॅन एक्सची व्हॅल्यू -√3 असेल, ठीक आहे, तर √3 म्हणजे टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 60 डिग्री. 60 म्हणजे π/3. मग हे मायनस साइन मी बाहेर ठेवतो आणि टॅन काय लिहिणार सांगा, इथं π/3 लिहिणार आहे. बरोबर आहे. ओके. आता मला सांगा जर मायनस टॅन π/3चं मला प्लस टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं ज्या पद्धतीने आपण बदल केला तोच बदल तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. आता एक्स म्हणजे इथं थोडक्यात काय झालंय, तर एक्स म्हणजे π/3 आलंय. पण हे काय सांगा मायनस टॅन एक्स आहे, आपल्याला काय पाहिजे, प्लस पाहिजे ना. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, तर हा जो अँगल आहे तो पाय मधून एकदा मायनस करायचा, एकदा 2π मधून मायनस करायचा. असं केल्यामुळे काय होतं, तर पाय मायनस एक्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मायनस टॅन एक्स असतं, पण ऑलरेडी बाहेर मायनस आहे, त्यामुळे मायनस ऑफ मायनस काय होत आहे, प्लस होत आहे. हे समजून घ्या. मग आता इथं काय होणार बघा बरं, तर इथं मी लिहित असताना नेक्स्ट स्टेपला असं लिहिणार आहे की टॅन एक्स इक्वल्स टू टॅन पाय मायनस π/3 इक्वल्स टू टॅन 2π मायनस π/3. क्लिअर. ओके. मग आता बघा इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की टॅन 2π/3 आन्सर येणार इथं, आणि टॅन इथे किती येते बघा, 3 2 5. ठीक आहे. 5 - 1 4π/3 या पद्धतीने आन्सर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा 3 2 6 6 - 1 ओके 5π/3 आन्सर येणार, आणि इथे किती येते बघा 3 1 3 3 - 1 2 2π/3 या पद्धतीनं. आणि इथे काय येणार सांगा, टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स, तर एक्सला तुम्ही कम्पेअर करा, एक्स बरोबर येणार 2π/3 5π/3. क्लिअर. म्हणजे इथं काय येतंय बघा, तर देअरफॉर तुम्ही एक्सची व्हॅल्यू लिहू शकता, देअरफॉर एक्स इक्वल्स टू काय सांगा 2π/3 अँड एक्स इक्वल्स टू 5π/3. मग खाली लिहू शकता देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर, काय सांगा प्रिन्सिपल सोल्युशन, एक्स इक्वल्स टू 2π/3 येणार आहे अँड एक्स इक्वल्स टू 5π/3 येणार आहे, 5π/3 या पद्धतीनं. क्लिअर. म्हणजे समजून घ्या की याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करत असताना दोन टाईप आहेत, एक पॉझिटिव्ह नंबर दिला जाणार आहे, एक निगेटिव्ह नंबर दिला जाणार आहे. क्लिअर. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह जो रेशो असेल तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे त्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही अँगल घेणार आहे, आणि जर निगेटिव्ह असेल तर तो रेशो कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे तिथला तुम्ही काय घेणार आहे, अँगल घेणार आहे. त्याच्यापासून जे आन्सर तुम्हाला इथे मिळेल ते तुमचं फायनल आन्सर असणार, ते तुमचा प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. क्लिअर. आणि हे दोन्ही पण टॅप अतिशय महत्त्वाचे आहेत. सीईटीला यावर्षी खूप चान्सेस आहेत येण्याचे, बोर्डला तर येणारच लक्षात घ्या, पण सीईटीला खूप चान्सेस आहेत. ठीक आहे. मग आता तुम्हाला मी होमवर्कला 2 एक्झाम्पल देणार आहे.
त्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायचे आहेत, ठीक आहे, पॉसिबल असेल तर. आता बघा, एक प्रश्न असा आहे की tan x इक्वल्स टू -1 आणि सेकंड क्वेश्चन असा आहे √3, ठीक आहे, √3 sec x + 2 = 0. हे दोन प्रश्न आहेत ज्याचे तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करायचे आहेत. tan x इक्वल्स टू -1 करू शकता लगेच. sec x ची व्हॅल्यू -2/√3 येणार आहे. sec चे कन्वर्जन कॉसमध्ये करा सांगितलं तुम्हाला मी, आणि त्यानंतर मग तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करा, ठीक आहे. आता याचबरोबर थेरमचे पण व्हिडिओ आपले तयार आहेत, लक्षात घ्या, जे मॅथ्समधले इम्पॉर्टंट थेरम आहेत की जे प्रत्येक पेपरला बोर्डमध्ये येतातच, ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. ते नसतील बघितले तर ते नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.